मी सोलापूरला माझं व्याख्यान केलं होतं औद्योगिक सहकारी बँक कर्मचारी गणेशोत्सवाने, आणि त्यांनी मला विचारलं विषय काय, तेव्हा नकळत तोंडातून बाहेर पडलं, लिहा भारत कधी कधी माझा देश आहे. आणि त्याचा पहिला कार्यक्रम 7 सप्टेंबर 86 सोलापुरात झाला. आणि मग मला पुढे ते उत्पन्नाचं साधन झालं. जगात मी अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम, त्यातली ती कविता 82 साली लिहिली, आणि आजही त्यात तसा काही फारसा फरक पडला नाही. भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे. प्रांताप्रांताची झुंपणार आहे. झुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील. पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी होतील. त्यांचे पुतळे उभे राहतील. पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्चीवर बगळे बसतील. पुन्हा आम्ही एक होऊ, स्वातंत्र्याचे गाणे गाऊ कि हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. तोपर्यंत मित्रांनो, मला माझ्या स्वप्नांची तहान आहे, आणि या देशापेक्षा मीच महान आहे. या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो. आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो, माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. धन्यवाद. अस्सल सोलापुरी इडली खायची तर सुधा इडली आणि सुधा उपहारगृहातच, आणि तेही चटणी आणि सांबार भरपेट. तर मग आता सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात मोदी यतिराज हॉटेल शेजारी नव्याने सुरू झालेलं सुधा उपहारगृह. अत्यंत प्रशस्त जागा, वातानुकूलित पार्टी हॉल, स्वच्छ निर्भेळ खाद्यपदार्थ, आरओ फिल्टर पाण्यासह आणि पार्किंगच्या व्यवस्थेसह ग्राहकांच्या सेवेत 16 मे 2024 पासून रुजू. नाश्ता सकाळी 7 ते दुपारी 3:30. महाराष्ट्रीयन थाळी जेवण दुपारी 12 ते 3:30. 1965 पासून गुणवत्ता, दर्जा आणि चव एकच. हीच किणकी परिवाराच्या सुधा इडलीची खासियत.